नमस्कार मैत्रिणींनो, समीक्षाच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज बघूयात आपण भेंडी मसाला, जी अगदी मोकळी होते, अजिबात चिकट होत नाही आणि चवीला अतिशय उत्तम असे भेंडी मसाला आज आपण बघणार आहोत. डाळ भातसोबत, टिफिनला नेण्यासाठी, पोळीसोबत अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे. आणि ही भेंडी मसाला एका वेगळ्या ट्रिकने केल्यावर अजिबात चिकट अशी होत नाही. तर त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहे. लक्षात असू द्या की भेंडीमध्ये पाण्याचा अंश बिलकुल नको असायला. आणि सुरीच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने भेंडीचे तुकडे करून घेतलेले आहेत. भेंडीचे 2-1 इंचापर्यंत तुकडे करून मध्यभागी असा चीर देऊन घेतलेला आहे. तर आता इथे भेंडीमध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत. तर इथे आपण मॅरिनेट करण्यासाठी 1 चमचा जे आहे काळी मिरी पावडर घेतलेली आहे. काळी मिरी मी जरा जाडसर अशी कुटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे घेत आहे बडीशेप, बारीक पावडर करून घेतलेली आहे. त्याच्याने छान चव येते. आता इथे मी जिरं भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्यानंतर मी त्याची पावडर करून घेतलेली आहे. साधारणतः 1 चमचा असं मी जिरे पावडर घेतलेले आहे. आता पुढे रंगासाठी छान अशी हळद घेतलेली आहे. इथे भेंडी जी आहे ती आपल्याला मॅरिनेट करून घ्यायची आहे. त्यामुळे मसाला जो आहे तो आपण याच्यातच टाकायचा आहे. त्यासाठी पुढे घेतलेले आहे 2 मोठे कांदे मी किसून घेतलेले आहेत. तुम्ही ते मिक्सरमध्येही बारीक करू शकता. आता इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे तेल जे आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे की मॅरिनेशनसाठी तेल जे आहे ते गरम करूनच टाकायचे आहे. आता मॅरिनेशनला छान तडका येण्यासाठी इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. साधारणतः 1 मोठा चमचा अद्रक लसूण मी इथे टाकलेला आहे. त्याचसोबत मी इथे टाकत आहे चवीनुसार मीठ. आता हे सर्व जिन्नस आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला वाटलं तर इथे चटणीही ॲड करू शकतात. हे सर्व जिन्नस जे आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी आता 1 ते 1.5 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून द्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास इथे अर्धा लिंबू पिळून टाकू शकतात. त्यामुळे मॅरिनेशनची जी प्रोसेस आहे ती लवकर व्हायला मदत होते. आता हे सर्व साहित्य जे आहे ते छान मिक्स झालेलं आहे. भेंडी अशा पद्धतीने कापली की मॅरिनेशनसाठी केलेला जो मसाला आहे तो छान भेंडीमध्ये. इथे मॅरिनेशनसाठी 10 ते 15 मिनटं आपण झाकण ठेवून रेस्टला सोडून देऊया. 10 ते 15 मिनटांनी इथे भेंडी जी आहे ती छान मॅरिनेट झालेली आहे. आणि आता आपण पुढील कृतीकडे वळूयात. इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत तापल्यानंतर मी इथे जिरे टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोहरी देखील टाकू शकता. आता इथे फोडणीला छान तडका येण्यासाठी मी लाल मिरची टाकलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास तिखट हिरवी मिरची बारीक करून टाकू शकतात. आता हे जे आहे मिरची आणि जिरे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी पुढे टाकत आहे अद्रक लसूणची थोडी पेस्ट. आता अद्रक लसूण जे आहे ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. लसूण हा जरा चॉकलेटी रंगाचा होईपर्यंत आपल्याला पॅनमध्ये परतवून घ्यायचा आहे. असा छान कुरकुरीत झालेला लसूण खाताना दाताखाली आल्यावर छान लागतो. आता इथे लसूण छान फ्राय झालेला आहे. या ठिकाणी मी आता चिमूटभर हिंग टाकत आहे. हिंग टाकल्यामुळे आपण जो कांदा वापरलेला होता तो कच्चा वापरला असल्यामुळे
त्याचा उग्रपणा कमी होतो. आता इथे मॅरिनेशन केलेली जी भेंडी आहे ती आपण पॅनमध्ये टाकलेली आहे. भेंडी ओली असली की ती चिकट होते. तसंच आपण याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे जो ओलसर होता, म्हणून इथे भेंडी चिकट होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. अशा वेळेस आपल्याला हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटांसाठी भेंडी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मोठी ठेवायची आहे आणि अधूनमधून परतवत भेंडी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे. वापरण्यात आलेला कांदा जोपर्यंत कोरडा होत नाही किंवा त्याच्यातलं पाणी जे आहे ते सुकत नाही तोपर्यंत आपल्याला भेंडी ही हाय फ्लेमवरच फ्राय करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने अधूनमधून आपल्याला भेंडी जी आहे ती परतवून घ्यायची आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने केली तर भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि अगदी छान अशी मोकळी मोकळी होईल. बघा मैत्रिणींनो, 2 ते 3 मिनिटांनी भेंडी अशी छान फ्राय झालेली आहे. गॅसची फ्लेम आपण इथे कमी करूयात आणि इथे मी थोडासा गरम मसाला टाकत आहे. त्याचसोबत मी थोडंसं इथे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकत आहे. हे आपण शेवटी आयत्या वेळेस टाकायचं आहे. गरम मसाल्याचं प्रमाण अतिशय कमी असं वापरलेलं आहे. आता फक्त 1-2 मिनिटांसाठी गॅसवर आपल्याला भेंडी राहू द्यायची आहे. आता इथे मी टाकत आहे छान फाईन चॉप केलेली अशी कोथिंबीर. वरून आपण कोथिंबीर अशी पेरून द्यायची आहे. मैत्रिणींनो, पदार्थ खायला जेवढा छान किंवा चविष्ट असायला हवा त्याचसोबत तो दिसायलाही तेवढा छान असायला हवा. आणि इथे आपली भेंडीची भाजी दिसायलाही छान वाटते आहे, अगदी बघता क्षणी खावीशी वाटणारी. भेंडी मसाला आपण घरीही ट्राय करून बघा. मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती समीक्षाच रेसिपी या चॅनलला नक्की कळवा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीसह. समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा.